नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या 1, 2, 3 किंवा 4 गुंठे क्षेत्राचं तुकडे नियमित करण्यास आता प्रांत अधिकाऱ्याकडून मान्यता दिली जाते। त्यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडी रिंगरच्या 5% रक्कम शुल्क म्हणून तुम्हाला शासनाला भरावी लागणार आहे। त्यानंतर गुंठ्याच्या खरेदी विक्रीला परवानगी मिळेल। परंतु विहीर, घर बांधकाम आणि रस्त्यासाठीच या गुंठ्याचे व्यवहार होतील। 1947 साली अंमलात आणलेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आलं होतं। मात्र या प्रमाणभूत क्षेत्रापैकी कमी क्षेत्राचं हस्तांतरण करण्यास कायद्याने निर्बंध घालण्यात आले होते। यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली होती आणि पैसे देऊनही अनेकांचे व्यवहार अडकून बसले होते। 2017 साली केलेल्या सुधारणेनुसार 1965 ते 2017 या कालावधीमध्ये झालेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या 25% रक्कम शासनाला जमा करण्याची अट घालण्यात आली होती। परंतु ही रक्कम सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील असल्याने बहुतेक लोक समोर आलेच नाहीत। ही अडचण दूर करण्यासाठी विद्यमान सरकारनं प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी 2017 सालापर्यंतची मुदत ही 2024 पर्यंत वाढवलेली आहे। तसेच 25% शुल्काऐवजी फक्त 5% शुल्क भरून त्या जमिनी तुम्ही नियमित करू शकता आणि त्या प्रस्तावाला आता सरकारने मान्यता दिली आहे। मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या संमतीने 15 ऑक्टोबर 2024 रोजी याचा अध्यादेश देखील काढण्यात आला आहे। त्याचं अधिनियमामध्ये रूपांतर करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेमध्ये त्याचे विधेयक सादर केलं। या विधेयकाला दोन्ही सभागृहामध्ये मान्यता मिळाल्यानं तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग हा कायदेशीररित्या आता मोकळा झाला आहे। या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळणार असून याबाबत महसूल विभागानं माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारशी यासाठी विचारात घेण्यात आलेल्या आहेत। परंतु फक्त या 3 कारणांसाठीच आता परवानगी मिळणार आहे हे मात्र लक्षात ठेवा। यातलं सर्वात पहिलं कारण ते म्हणजेच विहिरीसाठी गुंठेवारी खरेदी विक्रीस परवानगी देण्यात येईल। त्यानंतर शेती किंवा अन्य रस्त्यांसाठी गुंठ्याची खरेदी विक्री तुम्ही करू शकता। त्यानंतर रहिवासी क्षेत्रामध्ये घर बांधण्यासाठी देखील गुंठ्याच्या व्यवहाराला आता परवानगी मिळणार आहे। या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच कारणाला परवानगी मिळणार नाही हे मात्र लक्षात असू द्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।